कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांनी कसं उभं राहावं ते अजितदादांकडनं शिकायला पाहिजे होतं. शॉक बसला, म्हणजे खरंच वाटत नाही किती वेळ की असं काही अजून असं वाटतं की त्या विमानात दादा नसावे. शेवटची भेट तुमची कधी झाली? कालच शेवटची भेट झाली. कालच आम्ही अर्धा तास आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे गप्पा मारत होतो, मस्ती करत होते. बबनराव पाचपुते यांच्या मुलाला बोलवलं, तुझा साखर कारखाना कसा चाललाय. प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांची काळजी, त्यांचे प्रश्न. दादांचा स्वभाव एक पाण्याप्रमाणे होता. दिसायला वरून पणसासारखा, आतून गोड, कडक शिस्तीचे होते. अधिकाऱ्यांवर वचक होता. कुठलं काम जर घेऊन गेलो तर त्या अधिकाऱ्यांना ते सांगायचे अशा भाषेत की त्या अधिकाऱ्याला ते काम करावं लागायचं. चूक असेल तर त्यांना चुकीचं काम बिलकुल सहन नाही व्हायचं. स्पष्ट वक्ता होता तो. त्यावेळी लोकांना कसं असतं, स्पष्ट बोलणारी माणसं आवडत नसतात, पण ते नेहमी म्हणायचे कार्यकर्त्याचा वेळ जाऊ नये, कार्यकर्त्याला परत यायला लागू नये, खर्च होऊ नये. पण ते स्पष्टच बोलायचे. होणार काम असेल तर हो, नसेल तर सरळ नाही. उगाच गोल गोल फिरवत नाही बसायचे. त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. शिस्त.